नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये गेल्या 2 महिन्यांपासून बदलत्या हवामानामुळे 2 वेळेस गारांचा पाऊस पडल्यानं द्राक्ष पिकांवर मोठा परिणाम झालाय. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार 30 ते 50% नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि तापमानातील तीव्र चढउतार यामुळे द्राक्ष बागांमध्ये डाउनी मिल्ड्यू, भुरी यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढलाय. राज्य कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये 248 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं असून त्यामध्ये द्राक्ष पिकाचाही समावेश आहे. नुकसानीमुळे 559 शेतकरी प्रभावित झालेत. निफाडसह उगाव, वनसगाव, दिंडोरी, सिन्नर, देवळा या तालुक्यांमधील शेतकरी अडचणीत आलेत. तज्ज्ञांच्या मते गेल्या हंगामामध्ये मे ते नोव्हेंबर दरम्यान झालेल्या सततच्या पावसामुळे द्राक्ष उत्पादनामध्ये 40 ते 45% घट झाली आहे. काही भागांमध्ये उत्पादन 50% कमी झालं आहे. निफाड तालुक्यातील ओझर, पिंपळगाव, बसवंत, उगाव, सायखेडा त्याचबरोबर आसपासच्या गावांमध्ये द्राक्ष बागांवर रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतोय. काही ठिकाणी फळधारणा न होणं तर काही ठिकाणी तयार घड सडणं आणि मणी तडकणे अशी स्थिती झाली आहे. सतत ढगाळ वातावरणामुळे फवारणीचे नियोजन विस्कळीत झाले असून निर्यातक्षम द्राक्षांवरही परिणाम होत आहे. कृषी विभागानं शेतकऱ्यांना तातडीनं रोग नियंत्रण, फवारणी, पाणी व्यवस्थापन आणि हवामान अंदाजानुसार उपाययोजना करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र वाढत्या खर्चामुळे आणि घटलेल्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव.